नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल बी कॅम्प स्टडीमध्ये। तर मित्रांनो, जर तुम्ही महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा राज्यसेवेचा जर तुम्ही फॉर्म मित्रांनो भरला असेल तर मित्रांनो जाहिरात निघालेली आहे त्याची। तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वाचा आहे। तर त्याबद्दल मित्रांनो शुद्धीपत्रक आलेलं आहे 3 एप्रिल 2025। तर मित्रांनो कालच शुद्धीपत्रक आलेलं आहे, सर्वात अगोदर तुम्हाला माहिती देत आहे। तर पहा, इथे शुद्धीपत्रक आलेलं आहे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025। तर शुद्धीपत्रकामध्ये काय म्हटलं आहे पहा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 18 मार्च 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 मधील खालील परिच्छेद सुधारित केल्यानुसार वाचण्यात यावेत। तर मित्रांनो, ज्या मूळ जाहिरातीमध्ये ज्या चुका झालेल्या होत्या तर त्याबद्दल शुद्धीपत्रक आलेलं आहे। तर तुम्ही काळजीपूर्वक पहा काय काय मित्रांनो इथे शुद्धीपत्रकामध्ये आलेलं आहे। तर परिच्छेद 6.19 शासन शुद्धीपत्रक इतर मागास बहुजन कल्याण विभाग क्रमांक मित्रांनो इथे दिलेला आहे। तर दिनांक 9 मार्च 2023 अन्वये शासनाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार संबंधित उमेदवार उन्नत आणि प्रगत व्यक्ती गटात मोडत नसल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी सन 2024-25 अथवा 2025-2026 यापैकी कोणतेही एका आर्थिक वर्षाचे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील असे वाचण्यात यावे। तर त्यामध्ये मित्रांनो थोडी मिस्टेक झालेली होती ओरिजिनल जाहिरातीमध्ये। तर पहा, येथे नेक्स्ट जो आहे तर सेकंड नंबर पहा, परिच्छेद क्रमांक 7.2.1 तर वनक्षेत्र पालगट ब संवर्गाकरिता कमाल वयोमर्यादा अराखीव खुल्यासाठी 21 वर्षाऐवजी 38 वर्ष असे वाचण्यात यावे। तर तेथे मित्रांनो जाहिरातीमध्ये आपण पाहिलं असेल तिथे 21 दिलेलं होतं, तर त्याऐवजी मित्रांनो 38 वर्ष असे वाचण्यात यावे। तर परिशिष्ट 2 मधील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ संवर्गाकरिता दिव्यांग सुनिश्चिती खालीलप्रमाणे वाचण्यात यावी। तर मित्रांनो ती अशी वाचण्यात यावी अशी दिलेलं आहे। तर दिनांक 18 मार्च 2025 रोजी प्रसिद्ध जाहिरातीमधील इतर अटी व शर्तीमधील कोणतेही बदल नाही। तर मित्रांनो, जर तुम्ही राज्यसेवेची एक्झाम देणार असाल तर ही मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती शुद्धीपत्रक काढून MPSCने दिलेली आहे। तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।